जायकवाडी धरणातून 1 लाख क्युसेकपेक्षाही अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता। नदी काठावरील गावांमधून प्रशासनानं दवंडी देऊन सतर्कतेचं आवाहन केलं। गंगेला पाणी आणि भरपूर चढणार आहे, तरी पण आपण पलीकडे जाऊ नये। बीडच्या तपे निमगाव परिसरामधील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं। गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा मोठा फटका। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। गेवराई तालुक्यामधल्या मनुबाई जवळा इथे गेल्या 3 दिवसांपासून पावसामुळे कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। गोदाकाठी कपाशीसह इतर शेती पिकं पाण्याखाली। परभणी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस। 9 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, खरीप पिकांचं मोठं नुकसान। जालन्यातील अंबड घनसावंगी तालुक्यामधल्या 6 महामंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली। जालना जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस। शेती पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीन पिकामध्ये पाणी साठलं। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे कळंब तालुक्यामधल्या संजितपूर गावाचा संपर्क तुटला। पैठण तालुक्यामधल्या पाचोड, आडूळ, कळेठण, विहामांडवा परिसरात जोरदार पाऊस। शेतामध्ये पाणी साचून तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा पिकांचं नुकसान। अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी ओसरलं नाही। चालू वर्षी प्रथमच जायकवाडी धरणामधून 1,03,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणाचे 27 दरवाजे उघडले। धरणाचे 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे 3 फुटांनी उघडले। गोदाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र ओसंडून वाहू लागली। गोदावरी नदी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस। ड्रोन दृश्य समोर।